अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेलं बजेट हे सर्वसामान्य आणि बहुजनांचं बजेट असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। तर मोदी केवळ गाजर दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाने गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवं दालन या ठिकाणी खुलं केलं आहे। खऱ्या अर्थानं सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं, सबका साथ सबका विकास, ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसतंय। नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून या देशाचे पंतप्रधान झालेत आणि त्याच्या आधीपासूनच्या सभा आपण ऐकल्या, तर नेहमी हे सरकार काहीतरी गाजर दाखवत असतं, काहीतरी स्वप्न दाखवत असतं। म्हणजे आम्ही सगळ्यांना घरं देणार कधीपर्यंत, 2022 पर्यंत, यांची मुदत 19 पर्यंत, आणि सांगताना तशा पद्धतीनं सांगायचं। तशा प्रकारे आताच्या बाबतीतली ही घोषणा आहे। त्याच्याबद्दल मला स्वतःला जे मी सरकारमध्ये काम केलेलं आहे ते विचारात घेता 2018 सालापर्यंत ह्या सरकारला त्यांनी किती प्रयत्न केला तरी वीज देता येऊ शकणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।